3 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. चला, मॅन ऑफ द मॅच देखील आपण टॉस कंबॉस या मंचावर देणार आहोत आणि भास्कर साहेबांची शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चला, सुनील लांबोर येथील मायक्रोफोनवर. चला, नेक्स्ट मॅच साठी ऐकूया सुनील लांबोर यांचा आवाज. धन्यवाद. चला, उमेश मात्रे यांची शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. चला, एबी बॉयज टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. चला, जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया सुनील लांबोर यांना. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. हा आवाज आपण ऐकत होतो विघ्नेशजी मडवी सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. उमेशजी म्हात्रे सर गेले 2 दिवस आमच्यापर्यंत जोडलेले आहेत. तीन ओव्हरची मॅच असणारा दोन्ही टीम्सने एक सामना जिंकला. दुसऱ्या फेरीतील मात्र आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहू या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे एपी बॉयज नेरूळ आणि एका साईडला इच्छापूर्ती वाशी संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण बघितलं तर बिरशू भगत आपल्याला पाहायला मिळतात. या सानपडा नगरीचा एक अष्टपैलू खेळाडू ओमकार टोंपे आपल्याला पाहायला मिळतात आणि तुर्बी गावचा सचिन सावंत आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आज भरपूर कष्ट त्यांनी सुद्धा घेतलेले आहे. ही स्पर्धा आतापर्यंत मात्र कोणत्याही प्रकारचं अडथळा या स्पर्धेमध्ये आलेला नाहीये. त्याचं एकमेव कारण म्हणजे खूप चांगली पंचांची भूमिका. गुरुलेखकाच्या भूमिकेमध्ये मंदार पाटील, रोहित पोसम आपल्याला पाहायला मिळाले. नितीन चिराटे त्यांनी देखील खूप चांगलं गुणलेखन केलं. रितेश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. ॲज अ आयोजक म्हणून आज रितेश पाटीलची देखील चांगली कामगिरी राहिली. मॅचला सुरुवात. पहिला बॉल फटका प्रतिमा, शॉर्ट सिलेक्शन लाजवाब. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये हा ठोकलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं गगनचुंबी षटकार.
प्रशांत वरती मात्र फलंदाज सचिन रजक अक्षरशः मात्र तुटून पडला. या खेळाडूची खासियत आक्रमकता, धाडस करणं आणि मात्र आल्याबरोबरच मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार आला. टायमिंग बेमिसाल आपल्याला पाहायला मिळालं. चला फिल्डिंग करणारा टीम संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड होता. वेगेला फलंदाज खऱ्या अर्थाने बीट झाला. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलने काटा बदलला आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करून देत असताना हा गोलंदाज आपल्या टीम साठी पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळीचा हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, हवाई सफर. परंतु तिथे मात्र पहा काय एफर्ट्स होत्या. जीवाच्या आकांतानं तिथे मात्र फिल्डिंगचं 100% एफर्ट्स देत असताना तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. काय स्टॉप केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर आपण बघितला सनी आपल्या टीम साठी जवळजवळ 5 धावा त्यानं वाचवलेल्या आहेत. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल. 3 बॉलचा खेळ संपला. 7 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. यावेळीचा योगेश भगत गॅरोच्या बॅटमन तडाखेबंद स्ट्रोक. बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय गौरांश ट्रॉफी ब्रँडेड चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. चार धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये 1 11 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे सध्या मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याची चान्सेस हे बॅटरला असतात आणि चांगली बॅटिंग इच्छापूर्ती वाशी टीमच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. 11 धावा. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 11 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. अजूनही मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. चला वेळ कमी घ्या. बॉल आलेला वेळ आता कमी प्रमाणामध्ये घ्यायचा मित्रांनो, कारण आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे. जर आपण बघितलं तर काल आणि परवा आपण 7 मॅचेस पाहिल्या, परंतु आज 2 सामने एक्स्ट्रा आहेत. सेमीफायनल आणि फायनल. म्हणजेच आपल्याला आता फास्ट क्रिकेट मित्रांनो खेळावं लागेल. आजच्या दिवसामध्ये पहिला बॉल 12 वाजता पडला, म्हणूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. अन्यथा 5-5 ओव्हरच्या मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु हे दुर्भाग्य म्हणावं लागेल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं. कारण खेळाडू जर आपण बघितलं तर 12 वाजता मैदानाच्या आतमध्ये येत असतील तर मात्र आयोजन सक्सेसफुल कसं होणार हा प्रश्न पण चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र मोठी विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. बॅट्समन योगेश भगत झेलबादच्या रूपाने बाद होता. चौकार आल्यानंतर विकेट मिळवून दिली या बॉलरने आपल्या टीमला. धक्का क्रमांक पहिला विकेट साठी जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अक्षरशः हा खेळाडू सापडलेला आहे. योगेश भगत बॅक टू द डगआउट. विजय खडसे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, सातत्याने विनंती करतोय. अंपायर ब्रिजू भगत सर, कोणत्या खेळाडूला आता जास्त वेळ आपण खर्च करू द्यायचा नाहीये. आता गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार होतो आपला स्पेल मध्ये शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. प्रशांत तयार होतो. पहिल्या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल. स्ट्रायकिनीला विजय खडसे. यावेळीचा हा बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती धावा किती मिळणार? फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार.
एकाच धावेवरती आता इथून मात्र या बॅटरला शांत राहावं लागेल. ओव्हर नंबर 1 आता खेळ संपलेला आहे आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती 12 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा आता इथून जमवल्या जातील. चला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे, सातत्यानं आम्ही विनंती करतो. विनंती नव्हे तर कळकळीची विनंती आहे. नेक्स्ट मॅच उत्कर्ष दिवा आणि दिविशा 11 ऐरोली या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेणार आहोत. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगलं राहिलं परंतु या बॉलवरती एकच धाव मिळणार. क्रीडांगण जर आपण बघितलं तर अर्धवर्तुळाकार क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि याही बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये वापरला जातो आहे. गणेश चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गणेशचा बॅट्समॅनला बीट करून बॉल चालला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. इथे मात्र रनअप मध्ये विक्रिय निर्माण झाला. वेळ घेतला जातो, थांबला जातो. पुन्हा एकदा गणेश तयार ओव्हर द विकेटला. गणेशचा हा बॉल पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचित बाद होण्याची संधी होती परंतु संधी गमावली आणि एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आता 14 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 9 बॉल अजूनही मात्र शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये आता किती धावांचा डोंगर रचला जाईल वाशी टीमच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा बॉल होता. बॉल हवेत खेळलाय. जितकं एलिव्हेशन हवं होतं तितकं एलिव्हेशन या बॉलला प्राप्त झालं नाहीये. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि आता 2च धावांवरती या बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागतो. शांत राहावं लागतंय. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 16 धावा आतापर्यंत. अजूनही मात्र ओव्हर नंबर 2 म्हणजे गणेशच्या स्पेल मधील 2 बॉल येणं बाकी आहे. चला प्लीज विनंती करतो फास्ट क्रिकेट. यावेळीचा हा बॉल बॅट्समन पासून थोडासा खाली राहिला. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समनला अक्षरशः बीट करून बॉल चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये जय टीमचे माजी कर्णधार निवृत्ती ठाकूर काकांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. गेले 2 दिवस आमच्यापर्यंत ते जोडलेले आहेत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे. लाईन मिस केली आणि आता जर आपण बघितलं तर ओव्हर नंबर बघता बघता 2चा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 1 गडी बाद 16 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. अंपायर वॉर्निंग करा. त्या खेळाडूंना जास्त प्रकारचा वेळ घ्यायचा नाहीये. देश दुधाणे सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला प्राचारण केलं. डेथ ओव्हर मध्ये पाहूया आदेशच्या माध्यमांना बॉलिंग कशी केली जाईल. आदेश दुधाणीचा हा बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र 1 धाव मिळणारा. सचिन रजत पहिला बॉल खेळत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आला परंतु त्यानंतर कोणताही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. आता त्याला मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची सध्या अपेक्षा इच्छाप्रती वाशी टीमला. 17 धावा 17 धावांचा पल्ला आता गाठला. यावेळीचा फटका अप्रतिम.
क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या, 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण होतात आणि 2 धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल 19 धावा. धावफलकावरती आपण बघतोय 19 डॅश. अजूनही मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. 60 अगोदरच या बॅटरची फिरली. बॉल येण्या अगोदर बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. अर्थातच डॉट बॉल आला. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डेथ ओव्हर मध्ये. आदेश दुधाणे या गोलंदाजाच्या माध्यमातून डेथ ओव्हर मध्ये सध्या चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर होता, आपण पूल केला, फटका अप्रतिम. बॉल चालला, मस्तक पे दर्शक देऊन जाणारा फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय खणखणी चौकार. 4 धावांच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला आहे 24 धावा. यावेळेचा हा बॉल इथे मात्र काय घडतं, बॅटची आतली कडा आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. आता पहिल्या डावाचा खेळ इथे संपला. टीमच्या स्कोरबोर्ड वरती 25 धावा आणि विजयासाठी आता 26 धावांचं लक्ष ठेवलं या मॅच मध्ये. एपी बॉईज नेरूळ या टीमला आता विजयासाठी 18 बॉल मध्ये 26 करायचे. चला वाशीगाव संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही विनंती करतो. विदिशा 11 ऐरोली आणि उत्कर्ष दिवा आणि त्याच्या अगेन्स्ट ऐरोली संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे जर कॅप्टन उपस्थित असतील, लाईव्ह ही मॅच बघत असतील तर लवकरात लवकर आपण यायचं आहे. चला बॅट्समन नेहरू संघ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वाशीगाव संघ फिल्डिंग लावून घ्या. अठरा बॉल मध्ये आता 26 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. लवकरात लवकर मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या, सातत्याने विनंती करतो. इच्छापूर्ती वाशीगाव या टीमला. आज मात्र रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, सगळे मात्र या गौरांश ट्रॉफीचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. पहिली सलामीची जोडी एपी बॉयज नेरूर या टीमची. अक्षय दुधाने आणि स्वप्नील घोलप आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये. चला प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा पंच. इतका वेळ जर आता घेतला तर मात्र शेवटच्या मॅचेस आपल्याला बॅल लाईट मध्ये खेळावे लागतील. अंधारामध्ये आपल्याला शेवटच्या मॅचेस आपल्याला खेळायला लागतील. म्हणूनच की काय जितकं फास्ट क्रिकेट खेळता येईल मित्रांनो तितकं फास्ट क्रिकेट आपल्याला खेळायचं. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं मेंडेटरी पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती प्राचारण केले जातात. योगेश भगत अर्थातच कॅरो आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला अक्षय दुधाने. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार. यावेळेचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्ट्यांच्या मधोमध हा बॅटर सापडलाय. LBW लेग बिफोर विकेटची शिकार इथून मात्र हा बॅटर ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला गोल्डन डकचा शिकार ठरला बॅट्समन अक्षय दुधाने. नाराज होऊन जड पावलांनी पॅव्हलियनच्या दिशेला रवाना होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सनी धोंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल हाताळत असताना योगेश भगत गॅरोनं मात्र विकेट मिळवून दिली. सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड रिलीज करण्यासाठी बॉलर तयार झाला. यावेळेचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील मध्ये उत्साह स्ट्रॉंग अपील झाली परंतु या वेळेला अपीलला खारिज केले जाते. पंचांचा सिग्नल लेग बायच्या रूपाने ही एक धाव आता कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती या बॅटरला संतुष्ट राहावं लागेल. आता धावांचं एटीएम इथून मात्र ओपन झालं. बॅटिंग करणारे एपी बॉयज या टीमचं दिविशा ऐरोली आणि उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन लवकरात लवकर यायचं. यावेळीचा फटका फसला. बॉल हवेत. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक कॅट ड्रॉप झाली. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं गरजेचं असतं परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. आता येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की कॅच किती महत्वाची होती. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सातत्यानं आपण बॅट्समनला रौद्र रूप धाडस करताना बघितल्या. कोण विसरेल रोहित शर्माची ती बॅटिंग. 4 या धावसंख्येवरती कॅच सोडला तिसारा परेरानं आणि त्यानंतर 264 धावांची धुवाधार खेळली. आता या मॅच मध्ये घडणार काय. यावेळेचा हा बॉल फटका अप्रतिम. त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय या सेकंड इनिंग मधील पहिला चौकार. गोलंदाज तयार झाला. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी योगेश भगत चौकार आला. आता कशा रीतीने कमबॅक करणार. योगेशचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे जर का आपण बघितलं तर किंचितचा हा बॉल लेग स्टंपला अगदी जर आपण बघितलं तर बाहेर पडला.
त्यामुळेच की का व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी थोडासा बॉल आतमध्ये आला असता तर या मॅच मध्ये एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली असते, परंतु जरदरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. यावेळीचा फटका अप्रतिम आहे. जास्त वेळ तुम्ही मला शांत ठेवू शकणार नाहीये. शांत बसायला मी काय संत नाहीये हे सध्या दाखवतोय. बॅट्समन जर आपण बघितलं तर बॅट्समन सनी धोंडेच्या बॅटमन हा हवाई सफर आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठा ब्लास्ट षटकार आणि आता षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतो. 13 धावा. गोलंदाज योगेश भगत वरती आता आक्रमण केलं जात. मोठे फटके येतात. आता 13 बॉल मध्ये 13 करायचे आहेत या मॅच मध्ये. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड होता. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स 13. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. बारा बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला प्राचारण केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर आला, अर्थातच विजय खडसे हा बॉलर आला. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत या मॅच मध्ये. विजय खडसे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. विजयचा हा बॉल लाईन चांगली होती. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आपल्याला पाहायला मिळणारा. 11 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत या मॅच मध्ये. 11 ला 12. या विकेट वरती धावा कमी आपल्याला होत असताना पाहायला मिळतात, कारण काऊ कॉर्नर लॉंग ऑन ची बाउंड्री लाईन जर आपण बघितली तर खूप मोठी आहे. तिथे मात्र आपण बघितलंय कालच्या दिवसापासून एकमेव खेळाडू असा होता ज्याने ती बाउंड्री लाईन क्लिअर केली, अर्थातच ऋषी काटे तुर्भेगावचा खेळाडू. त्याने मात्र त्या रिझर्व मध्ये षटकार ठोकला. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आपण बघतो. सध्या टेनिस बॉल क्रिकेटची क्रेज वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. जे क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून ओळखलं जायचं तेच क्रिकेट आज 7 समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचलं. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. चर्चा करत होतो मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटची. ISPL सारखी इंडियन स्टेट प्रीमियर लीगची मोठी स्पर्धा सध्या सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळतात आणि नवी मुंबईचा धारावे गावचं भूषण अर्थातच विकी भोईर देखील आपल्याला हैदराबाद टीमचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतो. नवी मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. 7.5 लाखानं मात्र त्या खेळाडूला हैदराबाद टीम मध्ये सोल्ड केलं गेलं आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी राहिली आहे इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये. दादाजी कोंडदेव स्टेडियम या स्टेडियम वरती ती स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल विजय खडसे पुन्हा एकदा तयार झाला. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. विजू सर दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय का त्या रिझर्व मध्ये षटकार ठोकणारा? हो नक्कीच मिळाला. काय फटका सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6 आणि हेतू आहे गौरांश ट्रॉफी ब्रँडेड षटकार. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. षटकारांना आता धावांचं अंतर कमी झालेलं आहे. यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे. पंच सचिन साऊ सरांचा इथे मात्र इशारा आला की हा व्हाईट बॉल. पंच जर आपण बघितलं तर कवायत प्रकार करत असताना पंचाने व्हाईट बॉल आमच्यापर्यंत दर्शवला. यावेळीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. एकदा भरपूर वेगाने गंभीर झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? थांबवला जातोय. एकाच धावेवरती शांत राहावं लागेल.
कोणत्या प्रकारची आता जोखीम इथून मात्र पत्कारली जात नाहीये, कारण सिंगल डबलने देखील ही मॅच आपण जिंकू शकतो हाच विचार आता बॅटरने आपल्या माइंडमध्ये सेट केला. 7ला 2 करायच्यात या मॅच मध्ये. कमी गतीने टाकलेला हा बॉल, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणारा. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण बघतो 25. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी एका धावेची गरज आहे. 6 बॉल मध्ये 1 धाव. ऑलिंटियर्स चला प्लीज आता आपण बॉल घेऊन यायचा. 6 बॉल आणि विजयासाठी एका धावेची गरज आहे. या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रशांत म्हात्रे आला. फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज लेगटन चांगला टाकतो आणि त्यालाच आता गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. 6 बॉल मध्ये 1 करायचे. कोण विसरेल मित्रांनो जगन्नाथ स्मृती चषक ट्रॉफी. 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज असताना करावे टीम समोर कडाव या टीमनं विजय प्रस्थापित केला होता. 6 बॉल मध्ये एकही धाव कंप्लीट करता आली नव्हती त्या मॅच मध्ये करावे टीमला. कडाव संघ खेळत होता करावे टीमच्या समोर आणि या मॅच मध्ये देखील आता तसंच चित्र पाहायला मिळतं. 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. काय घडणार? क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ. प्रशांतचा हा बॉल, इथे मात्र बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात आणि हा सामना जिंकला. अभिनंदन एपी बॉईज नेरूळ संघ. हार्ड लक बॅड लक आपण देऊयात फिल्डिंग करणाऱ्या इच्छापूर्ती वाशी गाव या टीमला. परंतु या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून आभार. त्याचबरोबर सन्माननीय युगांत भास्कर दादांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम युगांत भास्कर यांचं आपण शुभ आगमन बघतोय. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या गौरवांची ट्रॉफी मध्ये. त्याचबरोबर निहार पाटील आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना अवघ्या 5 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधनं 12 धावा आल्या. 1 षटकार आणि 1 चौकार. सनी धोंडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.